नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो खरंच खूप प्रेरणादायी आहे. वेब स्वाध्याय ही फक्त एक चळवळ नाहीये, तर एक जागतिक डिजिटल कुटुंब आहे जे तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना आध्यात्मिक मार्गावर एकत्र आणतं. तर चला या अद्भुत कथेचा भाग बनूया. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका विचाराने होते, नाही का? आणि वेबस्वाध्यायाच्या मुळाशी आहे परमपूज्य गुरुदेवांचा हा एक दूरदृष्टी विचार. विचार करा, किती भविष्यवेधी शब्द आहेत हे. त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं की ही दूरसंचार क्रांती फक्त एक टेक्नॉलॉजिकल बदल नाहीये, तर यात मानवी चेतनेला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याची ताकद आहे. आणि हाच विचार वेबस्वाध्यायाचा पाया बनला. पण मग प्रश्न उरतोच की एक विचार, एक कल्पना, ती आज जगभरात पसरलेल्या एका जिवंत चैतन्यमय समुदायात कशी काय बदलली? ही गोष्ट खरंच खूप विलक्षण आहे. चला तर मग याच्या निर्मितीची कहाणी ऐकूया. तर आपण थेट वेबस्वाध्यायाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जाऊया, म्हणजे जिथून या एका लहानशा बीजाचा एका विशाल वृक्षात बदलण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवात बघा खूप साधी होती, पण त्यामागचा जो उद्देश होता ना, तो खूप मोठा होता. आणि या प्रवासाची खरी गंमत त्याच्या सुरुवातीमध्ये आहे. तारीख होती 8 मार्च 2008, आंतरराष्ट्रीय महिला दिन. काय झालं त्या दिवशी? तर गायत्री परिवाराच्या अमेरिकेतल्या नारी जागरण वाहिनीच्या काही भगिनींनी ठरवलं की आपण एकत्र येऊन स्वाध्याय आणि सत्संग करण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करूया. विचार करा, स्त्री शक्तीने उचललेलं हे केवढं मोठं एक क्रांतिकारी पाऊल होतं. कोणतंही मोठं काम उभं राहतं तेव्हा त्यामागे एक भक्कम तत्वज्ञानच असतंच. वेबस्वाध्यायाच्या यशाचं रहस्यसुद्धा त्याच्या मूलभूत तत्वांमध्ये आणि एका स्पष्ट प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. आणि याचमुळे हा समुदाय आज इतका मजबूत आणि प्रभावी आहे. तर वेबस्वाध्याय मुख्यत्वे 3 स्तंभांवर उभा आहे. पहिला म्हणजे नियमितता, दुसरा निरंतरता आणि तिसरा आत्मीयता. आता हे समजायला थोडं अवघड वाटेल, पण कुंभाराचं उदाहरण घेतलं ना की सगळं सोपं होतं. बघा, निरंतरता म्हणजे काय? तर ते सतत फिरणारं चाक. नियमितता म्हणजे कुंभाराचा बाहेरून आधार देणारा हात, आणि आत्मीयता तो आतून आकार देणारा हात. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हाच तर एक सुंदर घडा तयार होतो, नाही का? तसंच काहीसं इथे आहे. आणि इथे शिकण्याची एक 5 पायऱ्यांची खूप प्रभावी पद्धत आहे. सोपी आहे. आधी वाचा, मग ते समजा, इतरांना समजावून सांगा, ते आपल्या जीवनात आणा आणि शेवटी त्याचा अनुभव घ्या. म्हणजे हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, तर त्या ज्ञानाला अनुभवात बदलण्याचा हा एक पक्का मार्ग आहे. प्रत्येक पायरी ज्ञानाच्या अधिक खोलवर घेऊन जाते. आणि त्यांचं हे बोधचिन्ह बघा, किती सुंदरपणे त्यांचं ध्येय सांगतंय. एक उघडलेलं पुस्तक आहे आणि त्यातून जणू ज्ञानाचा सूर्य उगवतोय, जो अख्ख्या जगाला प्रकाशमान करतोय. ज्ञानाच्या प्रकाशाने जगाला जोडणं, हाच तर खरा उद्देश आहे. एका लहानशा गटापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका ग्लोबल फॅमिलीमध्ये कसा बदलला, हे पाहणं म्हणजे खरंच अविश्वसनीय आहे. चला बघूया ही वाढ कशी झाली. हा प्रवास बघा कसा घडला. 2008 मध्ये सुरुवात झाली, तीही स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मवरून. मग 2013 मध्ये पहिल्यांदा हे सगळे लोक प्रत्यक्ष भेटले. आणि मग आला कोविडचा तो अवघड काळ, जेव्हा लोकांना एकमेकांच्या आधाराची खूप गरज होती. तेव्हा स्मार्टफोनमुळे यात इतकी प्रचंड वाढ झाली. या प्लॅटफॉर्मने लोकांना त्या एकटेपणातून बाहेर काढलं, एक आशेचा किरण दाखवला. आणि आज वेबस्वाध्याय त्याच्या तरुणपणात आहे आणि त्याचा विस्तार अजूनही थांबलेला नाही. आणि या प्रवासाचा परिणाम तो तर थक्क करणारा आहे. सुरुवात किती लोकांनी केली होती? फक्त 5. आणि आज हाच गट 800 पेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोचला आहे. पण ही फक्त एक संख्या नाहीये, हे त्या सामूहिक चेतनेचं प्रतीक आहे, जी लोकांना एकत्र बांधून ठेवते. कारण एक साधं तत्व आहे, जेव्हा घरातली एक व्यक्ती साधना करते तेव्हा त्याचे चांगले तरंग, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी, ती संपूर्ण कुटुंबाला मिळते. वेबस्वाध्याय म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं किंवा अभ्यास करणं नाही, तर ते एक जगण्याचं शास्त्र आहे. आणि म्हणूनच तो आता फक्त एक स्टडी ग्रुप राहिलेला नाहीये, तर जोडलेल्या सगळ्या लोकांसाठी एक कंप्लीट स्पिरिच्युअल सपोर्ट सिस्टम बनलाय. इथे फक्त स्वाध्यायच नाही होत, तर अक्षरशः जीवन साजरं केलं जातं. म्हणजे वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस, सगळे संस्कार ऑनलाईन साजरे होतात. दिवसाची सुरुवात होते योग, प्राणायाम आणि ध्यानाने. एवढंच नाही, तर घर बसल्या शांतिकुंजची संपूर्ण दिनचर्या लाईव्ह अनुभवता येते. आणि दर गुरुवारी तर चक्क व्हर्च्युअल तीर्थयात्रा घडते. प्रत्येक एकादशीला होणारा तो सामूहिक जप, तो तर मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. खरं तर एक कंप्लीट पॅकेज आहे आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे स्वाध्याय संदोह. ही एक खूपच वेगळी संकल्पना आहे.
बरं, इतकं सगळं ऐकल्यावर जर कोणाला या ग्लोबल फॅमिलीचा भाग बनावासं वाटत असेल तर त्यासाठीची माहिती अगदी सोपी आहे. हे बघा त्यांचं आठवड्याचं वेळापत्रक. मुख्य स्वाध्याय सत्र सोमवार ते शुक्रवार दिवसातून 3 वेगवेगळ्या वेळेला होतात. रविवारी सकाळी गीतेवर एक खास स्वाध्याय असतो. दिवसाची सुरुवात उत्साहात व्हावी म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी योग आणि प्राणायामाची सत्र आहेत. आणि हो, लहान मुलांसाठी सुद्धा शनिवार रविवारी बाल वेब स्वाध्याय असतो, जेणेकरून त्यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार होतील. यात सामील होणं खूप सोपं आहे. फ्री कॉन्फरन्स कॉल नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करायचं आणि मग प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळा मीटिंग आयडी आहे. जसं की मुख्य स्वाध्यायासाठी आहे वेब स्वाध्याय, शांतिकुंजच्या दिनचर्येसाठी वेब शांतिकुंज, योगासाठी कुटी प्रवेश आणि मुलांच्या सेशनसाठी बाल वेब स्वाध्याय. शेवटी वेब स्वाध्यायाची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. आज तंत्रज्ञान जगभरातल्या लोकांना एकमेकांशी जोडत आहे, बरोबर? पण मग याच तंत्रज्ञानाचा वापर आपण आपली सामूहिक चेतना म्हणजे आपलं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी कसा करू शकतो? एक जास्त चांगलं, जास्त जोडलेलं जग बनवण्यासाठी याचा उपयोग कसा करता येईल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.